सुरुवातीला तुमच्या वसा गटातील जे जनता आहे त्या जनताला तुमचं जे राजकीय प्रवास आहे निवडणुकीमध्ये तुम्ही अगोदर जे कामे केले आहेत त्याबद्दल काय सांगाल? मी प्रामाणिकपणे सगळे कामं केलेले आहेत आणि त्यामुळे जनतेनं मला उभं केलेलं आहे. कारण मी उभं राहायचं आम्ही नकोच म्हणत होतो, पण सगळ्या जनतेनं सगळ्या सर्कलमधून विजयराव भांबळे साहेबाला निरोप जात होता की ताईच लागतात, त्यामुळे त्यांनी मला डबल उमेदवारी दिली. आणि आम्ही असा काही फ्रॉड केलेला नाही, काही नाही, सगळीकडं आम्ही कामं केलेली आहेत. आणि आपला दुधगावचा रस्ता मेन रोड सिमेंट रोड आहे, जे विरोधक म्हणतात की आम्ही केला, तो रस्ता आम्ही केला आहे. आणि जो मिर्झापूर रस्ता आहे तो DPTशीत मंजूर करून आम्ही उभं राहून सारखं पाठोपाठ करून केलेला आहे. आणि तो तर राहुल पाटलानं 2 वर्ष झालं केला रस्ता. आणि विरोधक सांगतो आम्ही केला, विरोधक गुत्तेदार आहे, त्यानं फक्त डांबर आथरलं, दुसरं काहीच काम केलं नाही. आणि कुठलंही काम मीच केलं म्हणतो. शाळा आम्ही आणली, आशेगावला आरोग्य केंद्र आणलं, आशेगावची आपली ॲम्ब्युलन्स आणली नवी, तिथं भांडून सगळ्यांना आशेगावची शाळा आणली. आणि विरोधक सांगतो मीच केलं, सगळं काही मीच केलं. आपलं 33 KV भांबळे साहेबांच्या प्रयत्नातून ह्याच्यातून आला. आमचे उद्घाटन केलेले बॅनर आहेत सगळे, तो म्हणतो मीच केलं, सगळं काही मीच केलं. त्यामुळं जनतेला माहिती आहे आम्ही फक्त कशात कमी पडलो की ॲडव्हर्टाईज करण्यात आम्ही कमी पडलो. बाकी आम्ही कामं सगळे व्यवस्थित केलेत, काही लबाडी केली नाही कोणासोबत, काही नाही. आणि त्याच्यात आम्ही कमी पडलोत म्हणून आम्हाला लोकांना त्यांना वाटायला की यांनी काहीच केलं नाही ना आता चाललेत. तसं नाही, कामं केलेत म्हणून जनतेनं विश्वास टाकून मला दिले. वसा सर्कलचे तुमचं नातं जे आहे फार जवळचं नातं आहे, त्याबद्दल नेमकं काय सांगाल तुम्ही? वसा सर्कलचं नातं जवळजवळ मला पण 3री टर्म आहे. पहिल्यानं आम्ही दोघं एका घरातले उभं टाकलं होतं म्हणून आम्ही दोघंही पडलो होतो. आणि दुसऱ्या वेळेस मी निवडून आले होते आणि त्याच्यात आम्ही भरपूर कामं केलीत, प्रत्येक गावात काम केले. आणि त्याच्यामुळं लोकांनी मला विश्वास टाकला आहे की हे तुम्हीच पाहिजेत म्हणून. वसा सर्कलमध्ये कोणत्या मोठ्या समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं? वसा सर्कलमधल्या समस्या तर भांबळे साहेबांना वसा सर्कलमध्ये पाण्याची योजना केलेली आहे. आणि तसं तर सगळं जवळजवळ वसा सर्कलमध्ये गेल्या 5 वर्षात रोडसुद्धा नव्हता. साहेबांनी आमदार झाल्याच्यानंतर सगळीकडं रोड केले, वशाची पाईपलाईनची व्यवस्था केली, घरोघर पाणी दिलं आणि सगळीकडेच कामं केलेले आहेत साहेबांनी पण आणि आम्ही पण. जर तुम्हाला समजा निवडून दिलं तर ही जी परिस्थिती आहे याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने मात करू शकाल? ह्या परिस्थितीवर मात करू शकतो आम्ही. आता जिल्हा परिषदमध्ये गेल्यावर आता विरोधी पक्षाच्या ह्याच्यात जायचं म्हणल्यावर आता पुढचा प्रवास कसा असेल, आता काय भांडूनच त्याच्याकडून सगळं घ्यावं लागेल ना आम्हाला, उभं टाकू दरवेळेस. तिथं खंबीरपणे उभं राहून मी माझं कर्तव्य पार पाडीन. मत खरेदी करून ही सत्ता मिळू शकते, परंतु विश्वास जर मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी काय करावं नेमकं तुम्हाला काय वाटतं? विश्वास मिळवायचा असेल तर त्यांच्यासोबत राहावं लागेल, त्यांच्यासोबत कामं करावं लागतात. मत खरेदी करून काही सगळं मिळत नसतं. पैसा आहे पण पैशानं सगळंच खरेदी करू शकत नाही माणूस. पैशाने विश्वास संपादन करू शकत नाही. आज आपण 2000 वाटतो आणि परत त्यांना तोंड दाखवणार नाहीत. त्याच्यामुळं लोकांनी मला निवडलेलं आहे. बाकी काय सांगाल, ही जी निवडणूक आहे ही निवडणूक ग्रामीण भागाशी जोडलेली आहे. या निवडणुकीची नाळ म्हणजे शेती असेल, रस्ते असेल किंवा शैक्षणिक सुधारणा, तसेच आरोग्य सुविधा आणि महिलांच्या सुरक्षेबाबत किंवा महिलांचे जे काही प्रश्न आहेत त्याबाबत. तर या सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही कशा पद्धतीने काम करता? ह्या सर्व क्षेत्रामध्ये शाळेत शिक्षक भरती होणं खूप गरजेचं आहे. कारण मागच्या वेळेससुद्धा शिक्षक भरती नव्हती. तिथं सगळ्यांशी भांडूनच शिक्षक मागवावं लागत होते. आणि कसं असतं, खेड्यागावात शिक्षक यायला तयार नसतात, तर ते शिक्षक आपल्याला मागून घ्यावं लागतात. आणि शिक्षक भरती करून आपली शाळा कशी सुधारायची त्याचा मी प्रयत्न करीन. आणि महिलांच्या समस्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कारण आता खूप लेकरं छोटाले शाळेत चाललेत दुसऱ्या गावाला, आईवडील जातात शेतात, लेकरं पाठवितेत आडगाव फाट्यावर.
तिथून लेकरं येणार, त्यांची किती धावपळ होती. हे आपल्या गावात मी जेव्हा जिल्हा परिषदमध्ये होते तेव्हा खूप शाळा चांगली होती आणि लेकरंसुद्धा खूप होती. मी वेळोवेळी लक्ष देत होते. सर लोक मला सांगत होते हे शिक्षक पाहिजे मॅडम आपल्याला, ते शिक्षक पाहिजे. आम्ही तो पाठपुरावा घेऊन मागत होतो. पण आता 3 वर्ष झालं जिल्हा परिषद बरखास्त झाल्यामुळं आमचा शाळेशी हे थोडा संबंध तुटला होता. पण आता परत निवडून आल्यावर मी शाळेशी संबंधित सर्व कामं व्यवस्थित करीन आणि जातीय लक्ष घालीन. या अगोदरचा तुमचा जो कार्यकाळ होता तर त्या कार्यकाळामध्ये नेमकी तुम्ही कोणकोणती कामे कशा पद्धतीने केली त्याबद्दल काय सांगाल? माझ्या कार्यकाळात वसा येथे मारुती मंदिर ते खंडोबा मंदिर रोड शिशी, वसा दौडगाव शेतरस्ता, देशमुख मशानभूमी आणि आशेगावमध्ये झेडपीची शाळा आणि हे आरोग्य केंद्र, आशेगाव समाज मंदिर, शाळा कंपाऊंड वॉल, मशानभूमी प्लेवर ब्लॉक, स्मशानभूमी कब्रस्तान कंपाऊंड वॉल, करेवार मशानभूमी रोड पेवर ब्लॉक, दूधगाव येथे मेन रोड दूधगाव, शाळा झेडपी, सरकारी उपकेंद्र दूधगाव, खंडोबा मंदिर वरचा मजला, मागासवर्गीय मशानभूमी, बारभाई मशानभूमी रस्ता, आईचा वाडा मंदिर, समाज मंदिर, मिर्झापूर रोड, दूधगाव बोबडे टाकळी पांदन रोड, नागनगाव साखळी बंधारे समाज मंदिर, डोहरा दलित वस्ती पेवर ब्लॉक आणि सोलार लाईट, डोहरा करवली रस्ता. केंद्रात देखील विरोधी पक्षाची सत्ता आहे, राज्यात देखील आहे आणि या स्थानिक लेवलला सुद्धा त्यांची सत्ता आहे. तर आणि तुमचा जो उमेदवार आहे तो सुद्धा आर्थिकदृष्ट्या एकदम बलाढ्य आहे. तर ह्या सर्व परिस्थितीचा जर विचार केला तर या सर्व गोष्टींना तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जाल? ह्या सर्व गोष्टीला माझ्यात हिंमत आहे, दैवी शक्ती आहे माझ्या मागं, ती मला हिंमत देते कसं करायचं ते. आणि वरी आहेतच ना, सुनेत्राताई येतात, दादा गेले मग काय झालं, ताई येतात, सर्वजण आहेतच. पक्ष आहे, राष्ट्रवादी पक्ष भरभक्कम आहे आणि 4च दिवसात त्यांनी ताईला दिली ना उपमुख्यमंत्रीपद, त्याच्यामुळं काही चिंता नाही आम्हाला. आज तुम्ही ज्यांच्या विरोधात निवडणूक लढत आहात एकेकाळी ते तुमच्यासोबत तुमच्या पक्षात होते. हो, माझ्यासोबतच होता आणि माझ्यासोबतच ग्रामपंचायत लढवली. पण माझ्यासोबत राहून त्याला काही हे करायला भेटलं नाही. त्याला इथूनच करायची होती वॉटर सप्लायची योजना कौडगाववरून. मी म्हणत होते कौडगाववरून पहिलीच वॉटर सप्लायची योजना आहे, परत दुसरी कशाला इथूनच करायची, आपण परळीहून करू, पूर्णेहून करू वॉटर सप्लायची योजना. त्याच्यात त्यांनी भांडणं केली. तो म्हणला मी त्याच्यासाठीच तर ग्रामपंचायत लढली, कशासाठी की त्याचा खिसा भरण्यासाठी. आणि त्या वादावादात आमची वॉटर सप्लाय गेली नाही. आज गावातल्या लोकांना 5,000 रुपये वर्षाला देऊन भरावं लागते. आज त्यानं 2,000 दिले तर काय, त्यांना दरवर्षी किती पैसे त्यांचे पाण्यात चालले तर आणि किती त्यांना त्रास व्हायला, ते त्याला काय माहिती. तिथं राहून मी इथं बघते, मला माहिती काय त्रास लोकांना होत होते. म्हणजे साधारणतः जेवढे काही विकास कामं आहेत ती तुमच्या कार्यकाळात झालेली आहे. हो, माझ्या सध्या असं ऐकण्यात येत आहे की विरोधी पक्ष स्वतः त्याची ॲडव्हर्टाईज करत आहेत की ते काम आम्ही केले. यावरती काय सांगा? विरोधी पक्षानं गुत्तेदारी केली. आम्ही फक्त कामं करण्याचं काम केलं. विरोधी पक्षानं गुत्तेदारी करून खिसा भरण्याचं काम केलं. आणि तो सांगतो प्रत्येक काम मीच केलं, 33 केवी मीच आणली, काय कुठलंही मीच केलं. आणि ते सर्व लोकांना माहिती झाली. आता अगोदर माहिती नव्हती, आता सर्वांना माहिती झाली. भूलथापाला आता कोणी भेट नाही, सगळ्यांना माहिती आहे यांनी काय कामं केलीत काय नाही. आजचं जे राजकारण आहे या ठिकाणी लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे असं तुम्हाला वाटतंय का? हो, लोकशाही संपवण्याचा प्रयत्नच करायलेत ना. त्यांना वाटायला पैशाच्या जीवावर आम्ही काही पण उड्या मारतो, पण ही पैशाच्या जीवावर काहीच उड्या मारू शकत नाही. लोकांचा विश्वास संपादन करावं लागतं, भरोसा करावा लागतं. मी उभं नाही राहिले, मग लोकांनी मला उभं केले त्यांच्यासाठी. मी उमेदवार नाही, सगळे माझे लेकरं दुधगावचे उमेदवार आहेत. मी 24 तास दुधगावमध्येच राहते.
विरोधी पक्षाचा जो आहे तो परभणीत राहतो, परभणीत राहून नवरा मुंबईला राहतो आणि तिथून सगळा व्यवहार होतो. हे चालतंय का इथल्या लोकांना? कधी बी काम पडलं तर मी अर्ध्या रात्री त्यांच्या हाकेला धावून जाणारी आहे आणि त्यांचे कामं करणारी आहे. सर्कलमधील जनतेला तुम्ही नेमकं काय आवाहन कराल? मी वसा सर्कलच्या जनतेला हेच आवाहन करीन की आमचा राष्ट्रवादी पक्ष हा सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा आहे आणि सर्वांचे कामं करणारा आहे आणि त्याच्यामुळं वसा सर्कलच्या लोकांनी घड्याळाला मतदान करून दोन्ही तिन्ही घड्याळाला मतदान करून आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं आणि हीच खरी अजितदादा पवार यांना हीच खरी श्रद्धांजली द्यावं ही वसा सर्कलच्या जनतेला कळकळीची विनंती आहे.